महाराष्ट्राचे राज्यपाल आदरणीय सी.पी. राधाकृष्णनजी यांना एनडीए सरकारने उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारासाठी त्यांचं नाव घोषित केलेलं आहे। हे ऐकून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंद व्यक्त केला जात आहे। माझं देशातील विरोधी पक्ष नेत्यांना, विरोधी पक्षांना हे आवाहन आहे की आपण सर्वांनी एकमत होऊन सी.पी. राधाकृष्णनजी यांच्या मागे ठामपणे उभे राहा आणि त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा। खास करून सपा, बसपा, ममता दीदी, महाराष्ट्रातील नेते, उभाटाचे, शिवसेनेचे नेते, एनसीपी, शरद पवार, आम्ही शिवसेना तर आहोतच, तर या विरोधकांनी एकमताने आपला हा उमेदवार निवडून द्यावा अशी मी विनंती करतो। अन्यथा आमच्या एनडीएकडे तर बहुमत आहेच, आम्ही प्रचंड मतांनी आमच्या या उमेदवाराला विजयी करू यात शंकाच नाही। मी गणपती बाप्पाकडे अशी प्रार्थना करेन की या सर्व विरोधी पक्षांना सद्बुद्धी देवो आणि हा उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येवो।